काका हं? मी काय म्हणते, तुम्ही आता अनायसे आज इथे आलाच आहात तर मग माझंही ऑफिस बघायला चला. नाही, मी इथेच बसून राहिलो तर चालणार नाहीये का? नाही नाही अहो, तसं नाही, म्हणून नाही म्हटलं मी. तुमचं ऑफिस बघणं होईल त्या निमित्ताने, नाही का? प्रधान सरांना यायला वेळ आहे ना अजून, म्हणून म्हटलं. आणि मला खूप आनंद होईल तुम्ही आलात तर. पण हे सगळं मला खूप नवीन आहे का? त्यात काय झालं मग, नवीन गोष्टींचीच गंमत असते ना. हं. आणि आता तुम्ही काय तुमच्या फक्त लाडक्या पुतण्याचंच कौतुक करणार आहात की काय? माझं नाही, माझं भले एवढं नसेल मोठं टेबल, पण छोटंच आहे. आणि मी तर आता कौतुक करून घेण्याचे निमित्तच शोधणार आहे. येत आहे, चला. हो चल या. हो. या. हे माझं ऑफिस. छान आहे. मग चला आता जाऊयात. अरे म्हणजे काय तुम्ही खरंच बाहेरच्या बाहेर कटणार आहात काका? ते काय नाही, चला बघू आतमध्ये. पण चला या. अहो मी म्हटलं नाही का तुम्हाला, माझं काय तुमच्या पुतण्या एवढा मोठा रुबाब नाहीये. पण आहे आपली एक छोटीशी जागा माझी ऑफिसमध्ये, ते माझं टेबल. छान आहे. म्हणजे छोटीशी का होईना पण आपली हक्काची जागा असणं मनाला किती समाधान देऊन जातं ना. बघ ना, किती किती मनापासून सगळे लोक काम करतात. खूप आवडत असणार आहे यांना काम करायला. नाही, काम करायला आवडतंच, पण एवढे जितके सिन्सिअर दिसत आहेत ना, तसंही काही नाही. म्हणजे कधी कधी इतकी अळमटळम करतात आणि सरांची खूप बोलणी खातात. आणि हो तेच कशाला, मला सुद्धा कधीतरी कंटाळा आला ना तर मी सरळ काम बाजूला ठेवते, मग नंतर निवांत बोलणी खाते ब्रह्मे सरांची. ईश्वरी नाही ईशा, मलाही आवडलं असतं कामासाठी ओरडा खायला. काका मला ना आज जरा ड्राफ्टिंगचे काही कामं आहेत, तर आपण एक काम करायचं का, आपण माझ्या टेबलापाशी बसूया. मी एकीकडे काम करते, एकीकडे आपण गप्पा मारू. हा, इथेच टेबल पाशीच बसू. नाही नको, मी जातो. अहो कसं नाही बसा ना, तू मग तू टेबल- तुझी कामं कर, मी निघतो. अहो काका, काय झालं काका? तिथे प्रत्येकालाच काही ना काहीतरी काम आहे नाही याच्यात. मीच एकटा लुख्यासारखा बसून असतो. आयुष्याला दिशाच नाहीये काही. काय करायचंय, कुठं जायचंय, आयुष्याचा पर्पज काय, सगळंच दिशाहीन. दादा आल्यावर विचारत होता, तुझं शेड्यूल काय असतं. काहीच उत्तर नाही देऊ शकलो. काय असतं माझं शेड्यूल. सकाळ बघतो, संध्याकाळ बघतो, रात्र बघतो, फक्त बघतच असतो. काही अर्थच नाही. दादा म्हणतो ते खरं आहे. आय हॅव वेस्टेड माय लाईफ. आय हॅव वेस्टेड माय लाईफ. नाही 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 नाही, आय विल नॉट लेट यू थिंक लाईक दिस. असा विचार नाहीच करायचा आपण काका. कारण काय आहे ना, आपला काही उपयोग नाही असं कधी नसतंच. हा, पर्पज माहिती नाहीये तर त्याच्यासाठी स्वतःला खोदायचं आतपर्यंत, आणि ते एकदा सापडलं की बास, मग झालं. फरक असतो, काही जणांना ते लवकर सापडतं, काही जणांना सापडायला वेळ लागतो. काका तुमचा विश्वास नाही बसणार, पण मी शाळेत होते ना तेव्हा अतिशय सामान्य बुद्धीची मुलगी होते. म्हणजे आता काही मी खूप भारी झाले असं नाही, हा,
पण तेव्हा काहीच क्लिअर नव्हतं माझ्या पुढे. आता तसं नाही. आता ना मी स्वतःला एका स्थानावरती बघते आणि मग तिथे पोहोचण्यासाठी जे काही करावे लागतील ते सगळे प्रयत्न करते. आय नो मी हे सगळं तुम्हाला सांगणं चुकीचं आहे, कारण मुळात तुम्हाला माहितीच आहे हे सगळं. खरं की नाही? तू खूप छान वाटलं तू हे जे काही बोललीस ना, त्यामुळे खूप छान वाटलं. बरं वाटतंय ना? बस तर मग आता आपण एक काम करूया, आपण एक मस्त फर्स्ट क्लास चहा पिऊया, म्हणजे तुम्हाला आणखीन बरं वाटेल. आमच्या कॅन्टीनमध्ये उत्तम चहा मिळतो. या, चला या. आई काय शोधतोय सोमदादा? माझा मोबाईल मला सापडत नाहीये. मी अरे तो बाहेर आहे, तुला त्रास होऊ नये म्हणून मग काल बाबांनी बाहेर ठेवला. कोण बाबा? दत्ता भाऊंनी बाहेर ठेवला. पण मी वर कसा आलो काल? मी वर कसा झोपलो? मी अरे काल ओमदादा तुला खरं सांगू, काल मला सारखं वाटत होतं की आपण दोघं खरे भाऊ बहीण आहोत आणि बाहेरून येणारे तुझे ते बाबा आहेत ना, ते उगाच हक्क दाखवतायत तुझ्यावर. मला इतका राग आला ना त्यांचा. सॉरी. तुम्ही सगळे काल नसतात तर माझं काय झालं असतं यार? काय झालं असतं? यू इडियट, स्टिल वेस्टिंग युअर टाइम. तू इम्पॉसिबल आहेस यार. तुझीच बहीण आहे ना? आई आई गं, आई गं. तू ओकेस ना आता? काल मला इतकं घाबरवून सोडलं होतंस माहितीये? मी स्वतःलाच घाबरवून सोडलं होतं काल. पण माझीच मला भीती वाटत होते. मी नाही यार एवढा चिडत कधी. काल ना असं सगळं आतून एकदम बाहेर आलं. पण नको ना चिडत जाऊस, तुलाच त्रास होतो ना त्याचा. आणि थोडी चिडचिड करणार तू एक्सपेक्ट केलं होतं आम्ही, पण तू एकदम आरडाओरडी करून दत्ता भाऊंवर हात उचललास ना, तेव्हा घाबरले मी. हो का? काय वाटलं असेल यार त्यांना आता? मी सॉरी म्हणतो त्यांना जाऊन. नाही रे, त्यांना काही नाही वाटलं. उलट त्यांनी करेक्ट समजून घेतलं तुला. अरे तू इतक्या वर्षाने तुझ्या बाबांना बघितलंस, इतकी वर्ष साठून राहिलेला राग बाहेर येणार होता आणि तो
तू त्यांच्यावर काढलास इतकंच. मग मी शांत कसा झालो? दत्ताभाऊनी शांत केलं तुला. तुला इथे त्यांनीच झोपवलं माहितीये. आयुष्यात पहिल्यांदा मला कॉटवर शांत झोप लागली असेल. कारण आपल्या बाबांनी झोपवलं ना तुला. यार मी खूप दंगा घातला का काल? मी खूप थैथयाट केला होता का काल? अरे हे बघ, फार दंगा नाही घातलास तू. एकदम हळू ओरडलास, अशी अस्फुट किंकाळी. आणि बेडवर तर इतकं हळू मारलास कोणाला कळलं पण नाही. एकदम हळू. वास ना. आणि थैथयाट नाही म्हणता येणार, पण असा थुई थुई नाचत होता सगळीकडे. आणि ती अस्फुट किंकाळी कशी आहे माहिती? आता सगळं आलंय ना. आता तुम्हाला अरे हॅलो काका. नमस्कार. नमस्कार. नाही बसा ना तुम्ही. तुम्ही कसे काय इथे? ते प्रधान सरांच्याकडे काम होतं म्हणून आलो होतो. अच्छा. हे ऍडव्होकेट लब्धांना द्या प्लीज. म्हणजे तुम्ही पण LLB पूर्ण केलेत का? वा. म्हणजे आता आमचे क्लायंट तुम्ही पळवणार तर? नाही नाही नाही, गंमत काय करताय तुम्ही माझी? नाही ते प्रधान सर आहेत ना, त्यांच्याकडे एक पर्सनल मॅटर आहे आमचा. अच्छा. त्याच्यासाठी आलो होतो, पण ते नाही आहेत ऑफिसमध्ये. तेवढ्यात ईशा भेटली ना, आणि ती मला डायरेक्ट इकडेच घेऊन आली. ईशा तुम्हाला इथे घेऊन आली? हो हो. आणि मग ती कुठे गेली आहे? ती कामाला गेली, काहीतरी काय महत्वाचं काम आहे. काम? तुम्हाला इथे बसून काम? थांबा. नाही नको नको नको. हो, काहीतरी महत्वाचं काम असेल, काम करू देत तिला. उगाच माझा त्रास नको. हा, तुम्हाला सोडून दुसरं काय महत्वाचं असणार आहे तिच्यासाठी आता? ओ नाही नाही नको नको, राहू दे तिला. काम करू दे तिला, काम करू दे. नक्की? नक्की. बर. रणजित काका, ते दत्ताराम काका तुमचे चांगले मित्र आहेत ना? हो, म्हणजे खूपच छान मित्र, म्हणजे अगदी खास आहेत माझे ते. हा, म्हणजे ते सोनूचे, म्हणजे विजयचे काका आहेत. म्हणजे आमचं ठरलंय ना, माझं आणि विजयचं. हो. तर त्यांनी जरा पैशाचे घोळ केलेत. नाही दत्ताराम भाऊ एकदम निर्दोष आहेत. म्हणजे ते विनाकारण जेलमध्ये गेले होते, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. खोटा आळा होता त्यांच्यावर. ते नाही काका, दत्ताराम काका नाहीत, त्यांचे भाऊ, म्हणजे सोनूचे वडील. हा, म्हणजे ना त्यांना जरा लोकांकडनं सारखे पैसे मागण्याची सवय. त्यांनी फार घोळ घालून ठेवलेत पैशांचे. म्हणजे कसं असतं ना, ते काहीतरी घोळ घालून ठेवतात, मग ते पैसे मागतात लोकांकडनं, मग ते पैसे देण्यासाठी अजून तिसऱ्या माणसाकडनं पैसे मागतात. हे असं आहे. म्हणजे आजार असतो ना काही लोकांना असा. म्हणजे मी हे तुम्हाला सांगतेय कारण तुम्ही दत्ताराम काकांचे चांगले मित्र आहात ना. ते तुमच्याकडे पण येऊ शकतात, तुमच्याकडनं पण पैसे मागू शकतात, अगदी ओमकडनं सुद्धा मागू शकतात. म्हणून सांगते काका, तेवढं जपून. हा, तुम्ही दिसलात म्हणून वॉर्न करते, इतकंच. येते. आता काय सांगूया अश्विनीला. एकीकडे मलाही हा आजार होता, पैसे मागण्याचा. दत्ताराम भाऊंना सावध केलं पाहिजे. हा बोल रांजा. नाही पहिलं मला सांग, तू आज मला कोण भेटला असेल? आमिर खान. ए रांजा, सिंगल करू का माझी? अरे माझा धाकटा भाऊ भेटला मला. हो,
हा मला म्हणला माझं चुकलं सपशेल कबूल करून टाकलं तरी माझ्या समोर. बरे बघ मी आता डायरेक्ट कामशेतला चाललोय. ट्रॅप पडायची तिकडं. हे बघ मी तिथं नसलो तर थोडं कठीण जाईल तुला, पण काही वाटलं तर मला फोन कर, कळलं का तुला? ओ भाऊ 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 थांबा मला जर अर्जंटली बोलायचंय तुमच्याशी. सिरियस मॅटर आहे. माझ्या भावाबद्दल? हो तुमच्या भावाविषयीच बोलायचंय मला. तेव्हा मी येईपर्यंत कुठेही जाऊ नका. मी आल्यावर बोलू. घरी आल्यानंतर बोल. चल. ओके मी तुमच्याशी नंतर बोलतो. ऐका ना, प्रधान सरांच्या ऑफिसमधून फोन आला होता, ते आलेत. आपण सांगून ठेवलं होतं ना त्याला कळवायला. ठीक आहे मी जाऊन येतो. मी येऊ का बरोबर? मी बघतो. मी भेटतो. ओके. मी जाईन. बाय. प्रधान सर आत येऊ का? या ना. बसा. थँक्यू सर. बोला ना. सर मला ओळखलं नाही का? मी रणजित, ओमचा काका. ओ काही चहा कॉफी काही? नाही नको थँक्स. आमच्या आईचं मृत्यूपत्र तुमच्याकडे आहे ना? हो. मग ते वाचायला मिळेल का मला? का? सत्यजित माझा मोठा भाऊ, त्याला आणि त्याच्या मुलाला आमच्या प्रॉपर्टी मधले हिस्से हवेत म्हणून. कधीतरी वेळ येणार मला माहिती होतच. ओम आलाय का? नाही आलेला अजून. कसं आहे रणजित, तुमच्या आईंची अशी इच्छा होती की मी सगळ्या भावांसमक्ष ते मृत्यूपत्र वाचावं, त्यामुळे मी तुम्हाला ते कसं काय देणार ना. ओमला येऊ दे, मग ठरवू आपण. मला माहिती आहे माझ्याबद्दल चांगलं मत नाहीये तुमचं. हा म्हणजे माझं बॅकग्राऊंडच या सगळ्याच्या मध्ये येत असेल, पण मी तुम्हाला खरंच सांगतो माझा कसलाच हेतू नाहीये यात. नाही दॅट्स फाईन. मी ओमला फोन करतो, बघतो तो कुठपर्यंत आलाय ते. ओके. हा सर बोला सर. अरे ओम, कुठे आहेस तू? सर मी लिफ्टच्याच इकडे. मी पोचतो लगेच 2 मिनिटात. तुझे रणजित काका इथे माझ्यासमोर बसलेत. काके आलाय? तुझ्या आजीच्या मृत्यूपत्राबद्दल विचारत होते. सर आपण भेटूनच बोलूया समोरासमोर. मी पोचतोच 2 मिनिट. आलोच मी. ओके. ओके बाय. येतोय तो. हा ईशा बोल. नाही मी बरा आहे. मी व्यवस्थित आहे. आपण भेटून बोलूया का प्लीज? मला आता प्रधान सरांनी बोलवलंय लगेच केबिन मध्ये. मी तिथे जातोय. आपण भेटून बोलूया. डोंट वरी. या आय एम ओके. बाय. सर सर एक रिक्वेस्ट होती सर. सर मला एखादी नोकरी मिळू शकेल का हो तुमच्याकडे? सॉरी.
म्हणजे मी सध्या काही करत नाहीये ना, म्हणून मग काहीतरी काम करायची इच्छा होती, म्हणून काम शोधतोय ऍक्च्युली मी. कसं आहे ना रणजित की माझी अजितशी दोस्ती होती आणि त्यांनी तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय मला. ओके, फार बरं कळलं नसेल माझ्याबद्दल. सर आत येऊ? ये ओम ये. ये बस. ते मृत्यूपत्राचं बोलायचं होतं.